ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते 55 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन. 3 विकास कामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन. कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या विशेष विकास निधीतून 55 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा द्वारली गावात सोमवारी पार पडला. या निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 119 द्वारली पाडा गावासाठी स्मशानभूमी बनवणे, आपाजी नगर पोलीस कॅम्प, रमेश पाटील यांच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण, आप्पाजी नगर पोलीस कॅम्प ते नंदाई नगर पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कामे हाती घेण्यात आली आहेत. खरंच आम्ही खूप आभारी आहोत सुलभाताईंबद्दल, कारण त्यांनी ज्या मागण्या, कारण आम्हाला काही सुविधा नव्हतं पाणी नव्हतं, काहीच नाळ नव्हते, लाईट नव्हते, आमच्या गावाला कमानीसुद्धा नव्हती, पण स्मशानभूमी, खास करून स्मशानभूमी नव्हती. त्यासाठी आमच्या महिला बचत गटांनी एवढा प्रोत्साहन केला की आता सुलभाताईंकडे गेलो आम्ही, प्रत्यक्षात सगळ्यांनी आम्हाला सोयीस्कर म्हणजे हे करून दिलं, पाठीशी राहिले आमच्या महिला बचत गटाच्या महिला. तर आम्ही सुलभाताईंकडे गेलो, त्यांनी आम्हाला जे आमचा विषय होता तो आम्ही त्यांच्याकडे मांडला, म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. म्हणून आज इकडे आमची स्मशानभूमी उभी राहायला तयार आहे. म्हणून खूप आभारी आहोत आम्ही त्यांचे की आम्हाला ही सुविधा करून दिलेली आहे. आज इथे दोरली गावात आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून 55 लाखाचं जे आपण आज भूमिपूजन करतो आहे, तर याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण आणि रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि स्मशानभूमी आणि एक दोन्ही रस्त्यांचे आणि एक स्मशानाचे असे 3 कामांचे आज इथे भूमिपूजन केलेलं आहे. आणि ही आपल्याला मागणी होती, जे आपण जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा आपण वचनपूर्ती दिलं होतं वचन की तुमची मी निवडून आली ती ही कामं करून देणार म्हणून. ते आज मी त्यांची वचनपूर्ती करत आहे. धन्यवाद. आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी स्मशानभूमीचं भूमिपूजन झालं आहे आणि ही खऱ्या अर्थाने एक नाविन्य गोष्ट आहे की ही मागणी प्रचाराच्या दरम्यान सन्माननीय सुलभा मॅडमकडे इथल्या महिलांनी केली होती आणि आज त्याची वचनपूर्ती आमदारांच्याकडनं होत आहे. आणि ही जी काय समजा आज इथे विकास निधी येते आणि जो काही काम होतं आहे त्याचं पूर्ण श्रेय हा इथल्या विशिष्ट इथल्या महिलांना जातो आहे. एक पूर्ण महिलांचा एक व्ह्यू होता की बाबा इथे स्मशानभूमी नाही आहे. आज आपण कल्याण डोंबिवलीच्या एवढ्या जवळ असतानाही इथे स्मशानभूमीचा अभाव हा सर्वात मोठा एक दुःखद विषय होता. आणि तो जेव्हा प्रचाराच्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा सुलभा मॅडम ह्या प्रचारात उतरल्या त्यावेळेस त्यांनी तो शब्द दिला आणि आज तो शब्द पूर्ण होतो आहे. खरं म्हणजे ही जीतच इथल्या महिलांची आहे. आणि त्याचबरोबरला आज त्यांनी दुसरंही त्यांना एक जे वचन दिलं होतं ते पूर्णत्वाला जातं आहे. जे त्यांच्यासाठी बचत गटाचं जे महिला भवन होतं तेही आता लवकरच 1.5 ते 2 महिन्याच्या आतमध्ये ते चालू होतं आहे आणि त्याचंही मागणी इथल्या महिलांनीच केलं होतं. इथं म्हणजे एक सांगायची गोष्ट एवढी चांगली होऊन जाते की इथली जी मागण्या आहेत, कामांच्या मागण्या आहेत, इथल्या समस्यांच्या मागण्या आहेत, इथल्या महिला पुढे येऊन स्वतः करत आहेत आणि त्या सुलभा मॅडमकडनं त्या पूर्ण होत आहेत. त्याच्याबद्दल मी माझे सर्व सहकारी आणि द्वारली ग्रामस्थ यांच्याकडनं आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच मानरे गाव येथेही विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. मानरे गावात सीसी पॅसेज, गटारांचं नूतनीकरण, शिंपी समाजाला शिंपी भवन अशा विविध कामांचा भूमिपूजन करण्यात आले. या सर्व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला. ही कामे म्हणजे केवळ विकास नव्हे तर नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता आणि समाजसेवेचा ठोस पुरावा आहेत. जनतेच्या विश्वासाला उतराय होणं हेच आमचं ध्येय असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली. या प्रसंगी विजय जोशी, अभिमन्यू चिकणकर, अनिल चिकणकर, अमित चिकणकर, गोपी रसाळ, तुषार पाटील, रमेश पाटील, रवींद्र गायका, सुनील म्हात्रे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मी सुलभाताईंचे खूप आमच्या शिंपी समाज उल्हासनगरकडून सगळ्यांकडूनच ताईंचे खूप आभार व्यक्त करते. आज ताईंनी जो शब्द दिलाय तो त्यांनी प्रत्यक्षात आणलाय आणि यासाठी श्री विजय जोशी यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्यांचे सुद्धा मी
धन्यवाद करते. आणि हां आणि या समाज मंदिरासाठी 35 लाखांचं निधी त्यांनी आम्हाला सँक्शन करून दिलाय. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम तर आम्ही त्यांचे आभार मानतोय, कारण ज्या वेळेस इलेक्शनचा दौर होता त्याच्यामध्ये लोक वचने देतात आणि विसरतात. पण आमच्या आमदार या अशा आहेत की ज्यांनी शब्द दिला तो शब्द पाळला गेला. आताच तुम्ही इथं ऐकलं की शिंपी समाजाचं समाज मंदिर आहे, हा बऱ्याच वर्षापासून त्यांना रखडलेला होता. पण जेव्हा इलेक्शनच्या दौऱ्यात इलेक्शनच्या वेळेस त्यांच्या सुनेने इथे शब्द देऊन गेला तरीही तो पूर्ण त्यांनी केलाय. आणि अशाच प्रकारे मानेऱ्यामध्ये आज बरेचशी उत्खननं झाली. केबीके नगरला जे काही 180 कुटुंबांचं एक मोठं समस्या होते, तिथे गटाराचं काम होतं, त्याच्यासाठी 50 लाखाची निधी दिली. आमच्या जिल्हा परिषद शाळेची दुर्व्यवस्था झाली आहे, त्याच्यासाठी आज 20 लाखाची निधी आपण इथे आमदार मॅडमनी आपल्याकडे दिली आहे. त्याचबरोबरला काही रस्ते आहेत, काही गटार आहेत, अशा प्रकारे 2,30,00,000 कामं आज ह्या दिवशी इथे पार पडलेली आहेत. आणि या निमित्त आम्ही पूर्ण ग्रामस्थ मानेरे आणि द्वारली यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतोय. नागरिकांच्या समस्या म्हणजे जेव्हा आमदार गणपत गायकवाड आमदार होते तेव्हापासून काही नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून आज इथं पूर्ण होत आहेत. दौर्लीपाडा, दौर्ली गाव, तसेच आपला मानेरा इथे जे शिंपी समाजाचा जो मंदिर आज आपण उद्घाटन करतो म्हणजे शिंपी समाजाच्या याचं, तर ते त्यांची मागणी खूप वर्षापासून होती. ते आज त्यांची मागणी पूर्ण होते. आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्या नागरिकांच्या, त्या वचनपूर्ती म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जसे म्हणजे कल्याणपूर्वेत बरेच आता 3-4 दिवस झाले उद्घाटन होत आहेत आपले. म्हणून जे म्हणजे माझी सुनी जेव्हा प्रचाराला फिरत होती तेव्हा तिनेही काही लोकांना वचन दिलेले होते. आणि मला वाटतं इथे पण ती माझी सूनच आली होती. हा, त्या सुनेच्या मागणीने मी आज इथे यांच्या शिंपी समाजासाठी जो हॉल बनवतोय त्या हॉलचे आज मी भूमिपूजन केला आणि ती वचनपूर्ती आज मी पूर्ण केली. धन्यवाद. पूर्ण 6 दिवसात आहेत ही 2,30,00,000 आज मी मानेरा आणि दौर्लीपाडा या ठिकाणी 2,30,00,000 उद्घाटन केली. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.